लागलत ना रामभाऊ? नाही रे काही नाही. अरे रामभाऊ आपल्या गावाचा माणूस आहे. बरं का रामभाऊ? बरं का ठीक आहे चल. अरे तो नाही का सौगंधाची पोरग कोल्हापूरला असते ते आले. अशी मजा येणार आहे नाही का? लयच मजा येणार बरं का? अरे आपल्या गाच्या पायाला आजपर्यंत कुणी हरवलं नाही आणि हरवणार पण नाही माहिती आहे. काय बोलतो? माझ्या पाय आला रे आला लढवैया रे सिपैया सिंहारी गरजतो रे सूर्य तेज मल्हारा. आला रे आला लढवैया रे सिपैया मर्दानी झुंजतो रे वीर तुझ झुंजारा. अरे मल्हारी अरे उचलत नाही मला. ढाल कर वाघाची चाल कर तळपुदे ध्यानातील तलवार रे. लाड रे वादळाशी भीड रे धुमसू दे युद्धराने. डोक्यात घुमतो या रक्तात भिनतो या अंगी सळसळतो या खेळ जिगर. येऊ काय? हा जा बाबा संध्याकाळचे राव पाहुणे याच्यात पैसे घेऊन ये. बरं बरं चालतं. नगरचा आहे हा सारुळ्याचा मुलगा आहे. मी येतोय चाचा पट्ट्या. हा मुलगा सातचा आहे आणि हा लाख रुपये लावलेली याची तिप्पट झाली तर सोडा. ही कुस्ती काही निकाली होत नाही. गावकरी जो निर्णय देतील तो पूर्व दिशा राहील.
बस मागा हो बस. पाटील तुम्ही आमची कुस्ती सोडवली हे काय बरोबर केलं नाही नाही ते याला मातीत लोळवला असता मी. ए जा, मी काय गाईचं दूध नाही पित, मी पण म्हशी दूध पितो. सरका पाटील. अरे गज पहिलवान. फक्त 10 रुपये. अरे तू लाखभराची कुस्ती जिंकून आलायस आणि फक्त 10 रुपये टाकतोयस. मला वाटलं तू 1000 रुपये देशील. अरे वय बाजूला, हे तुला सांगण्यासारखं नाही. दादाला काय केलंस? आपल्या दादाची कुस्ती आहे ना, वरल्या मल्हारी बरोबर लावली होती ना, ती बराबरी मध्ये सुटल्यामुळं दादा थोडे नाराज होऊन घरी आलेले. त्याच्यामुळे कदाचित असं वागत असतं तुमच्याबरोबर. कोणी मला सांगितलं कोणी? त्या मंदिराजवळ पाटलाचा बाळू आहे ना नोकर, त्यांनी मला सांगायचं सकाळी येताना. काय काय झालं? तू असं का बघतोयस आज? भांडणं झाली का तुझी कुणाशी? वय तुला कोणी सांगितलं? मला सगळं माहिती झालंय. आज तुझ्या गावात मुलांसोबत भांडणं झाली ना? गप्पाई तुला काय करायचंय? अरे गजा काय करतोस हे? बहिणी रे तुझी सख्खी. 10 रुपये कामाची अक्कल नाही तुला? हे काय उद्योग चालले तुझे? अरे पुढे चालला उताडायला. हा बरं ठीक आहे, चाललोय म्हशीला पाणी पाजायला. हे वर्षे चल मला जेवाय वाट. काय ग वर्षे, काय भाजी केली? तुझ्या आवडीची मटकीची भाजी. तुला कळत नाही का? दोघींसाठी भाजी केली. अरे तू असं काय करतो? आज नाही उद्या तिचं लग्न होऊन ती लोकांच्या घरी जाणार आहे. हा असं कसं वागतो तू? अण्णा मला बाकी माहित नाही, तिचं वागणं मला खटकलंय. बाळा त्याचं काय मनावर घेऊ नको. उद्या आपल्याला वाळवण्याला यात्रेला जायचंय. हे गजा उद्या यात्रेला जायचंय रे. दादा ही कशी आहे? आणि ही किती? 15 रुपये. आणि ही छोटी वाली 10 रुपये. या दोन का दादा? अगं तू इकडे कुठं? म्हणला रे तू? अरे हे आत्या आणि दादा दिसत नाहीये. अण्णा पण कुठे गेले माहित नाही. चल जाऊन दे, मी तुला सोडतो घरचं. चल, दादा हे तुमचं. थांब वर्षा, इकडे या दुश्मनासोबत काय करती? चल माझ्यासोबत. ते आपलं तेवढं कामाचं बघून घ्या गड्या तेवढं. अहो पाहू तर सध्या निवडणूक तोंडावर आली आहे. आचारसंहिता लागू आहे ना. पाहू तुमचं कामाचं. आहेत का पाटील? कोण? अहो मी गजू पहिलवान. गजू पहिलवान ये ये ये. गजू ये. नमस्कार. काय काम करणारच म्हणते? काय नाही सगळं झालं होतं. अरे बाळ्या, जी मला अरे गजू पहिलवान नाव आहे. तुझा चहाचा बघ बरं. तुझ्या तोंडाकडे पण वाटतं की तुला काहीतरी अडचण आहे. घरात कोणी आहे का? घरात कुणी नाही. पाटलीबाई दिंडीला गेले आणि मुलं मुंबईला आहे. तुमची पोरं काय करतात तो? एक मुलगा इंजिनियर, एक मुलगा डॉक्टर आहे. आणि त्या मोठ्याचं नाव काय? मोठ्याचं नाव दीपक आणि लहाना? सुनील.
आपली बहीण होती एक. तिचं काय? तुमच्या मोठ्या मुलासाठी बघितलं असतं तेवढं. असं म्हणतोस होय? बरं बरं. फोटो भेटला असता तर घरच्यांना दाखवला असतं. फोटो पाठवतो तुम्ही. बरं बरं चालेल चालेल. आता येतो. बरं बरं निघतो. अण्णा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना. अण्णा मी आपल्या वर्षासाठी एक स्थळ बघितलंय. मुलगा डॉक्टर आहे अण्णा. असं होय. बरं आहे. मग असं चांगला मुलगा तर उरकून टाकू. ऐकून घ्या. दादा दादा तू सोड. दादा उठ उठ दादा उठ उठ माय खाटून उठ 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 माय खाटून उठ. तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव. ला 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 अगं काय करते काय? साधं काम येत नाही तुला, साधा स्वयंपाक येत नाही तुला. किती वाजता उठती, किती वाजता काम करती? ही काय वेळ आहे होय काय काम करायची? हा? बाकीचं काम कोण आवरणार? हे आई बाबांनी तुला हे शिकवलं का? साधारण लसूण सोलून दे. काय चाललंय गावातल्या हवा व्यवस्थित पाणी योजना बरोबर चालले ना? काय समस्या अजून? लाईट बिल ऑफिस चालले? आला का बघावर? छटाक पेटवून गाव वर हिंडतो
मूर्खासारखा ते बक्याने मला किती आणलंय रक्त निघून दादा म्हणजे काय तुमचा लाडामुळे सॅपर लागतो कधी सुधरा तो जाऊ द्या आता नाही पिणार तो. दीपक चल घरात चल. नाही सोड मला येड्याचं लग्न लावून दे. अरे चल मी तुला जेवायला माझं देते. कोणी विचारित करीत नाही. अरे चल सोड घरात मला चल. सोड. घरात चल. काय नाव आहे तुझं तुला माहिती आहे का माझ्या बापाने येड्या बरोबर तुझं लग्न लावून दे. पण तू टेन्शन घेऊ नको मी आहे. काय बोलताय तुम्ही हे भाऊजी? तुमच्या जीवाला काही हाड? मामाजी मामाजी तू किती आठवडा गेलं त्याचा काय फायदा होणार नाही. येडी आली का कशाला जेवली दिस? मला नाही जगायचंय मला रे दादा. आजपासून तू माझी नाही. चल घरी. चल. देव मल्हारीनी दिली साथ तुझ्या वर्षाच्या जीवनाचं काय गजा वर्षाच्या जीवनाचं काय. काय करते अरे मी तर आज माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले मंदिरात. आपल्या दुश्मनाच्या घरी राहते काय ती हा असं मला माहिती काट्याने काटा कसा काढायचा. आयडिया तर भारी आहे. चल आता आपण उद्याच्या तयारीला लागू. घरात कोणी आहे का? वर्षाच्या हातात काही नाही असं. वर्षा आहे का? हो आहे ना. वर्षा ए वर्षा. काय रे आत्या इकडे कसं येणं गेलं? आमची तब्येत खूप खराब आहे. ते सिरियस आहे. अण्णा अण्णांना काय झालं? मी जाऊ का? हो जा ना. कोणी आहे? दादा मला काहीतरी गडबड वाटते. तू त्यांचा पाठलाग कर. ठीक आहे दादा मी लगेच निघतो. मला तर काहीतरी काढावाचं वाटतं. आपण दोघं पण जाऊ. चल. हा रोड तर आपल्या घराकडे पण जात नाही आणि दवाखान्याकडे पण जात नाही. कुठे आणलंस तू मला? चल मग काय करायचंय? सांग त्या दुश्मनाच्या घरात काय राहत होती? दादा तू कसाही असला तरी माझा भाऊ आहे. तुला माझी शपथ आहे त्याला मारू नकोस. तुझ्या बहिणी संग कसं वागलं ना आज तिने तुला वाचवलं. तू एका गैरसमजापोटी एका वेळेशी हिचं लग्न लावून दिलं. बहीण काय आणि माझी बहीण काय. ताई मला माफ कर. अरे दादा तू कशाला काढलं? माफ कर. अरे नको नको. आज मला माझी चूक कळून आली.
सक्का भाऊ असून जे नाही केलं ते मानलेल्या या मल्हारी भावाने केलं. मल्हारी, माझ्याकडून जी काही चूक झाली मला माफ कर.